नमस्कार नांदेडकर, आपलं स्वागत आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज आपण मुलाखत घेत आहोत की कशा पद्धतीनं या प्रभागातील जनतेच्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपण का निवडून द्यावं त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी वीरेंद्र देशमुख आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर, कशा पद्धतीने आपण जनतेकडे मत मागणार आहे? महानगरपालिका निवडणूक गेल्या 10 वर्षापासून 10 ते 15 वर्षापासून तेवढा भाग हा महानगरपालिकेत गेलेला आहे. तर या भागातल्या जनतेने महापूर केलं, उपमहापूर केलं, पण विकास व्हावा तसा विकास झालेला नाही. त्याचप्रमाणे आता यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नवीन युवक उमेदवार आम्ही उभे टाकलेले आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही निवडून येऊ. आणि जे महापूर जे होते त्यांनी व्हावा तसा विकास केलेला नाही, कामं केलेली नाही. ज्या ठिकाणी लाईट आहे तर तिथं पोल नाही, पोल असेल तर लाईट नाही. समजा असे अनेक ठिकाणी रोड आहे तर नाली नाही, नाली आहे तर रोड नाही. तर बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचा समस्या असतील, अनेक नालीचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, अनेक प्रश्न आहेत. तर आम्ही आता प्रचार करत आहोत डोर टू डोर. तर आम्हाला जनतेचा प्रतिसाद भेटत आहे की जे जुने जे होते त्यांनी कोणतेही कामं केले नाहीत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देऊ असं जनतेचं. या ठिकाणी नुकतंच आपण बघितलं की अशोकराव चव्हाण या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्षाच्या संदर्भात म्हणतात की कोणाचं खा मटन आणि बटन फक्त कमळाचं दाबा. ही जी वाक्यरचना आहे ही तुम्हाला जनतेसाठी योग्य वाटते का? चव्हाण साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. ते मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत. आम्ही एवढं बोलू शकतो आमच्या प्रभागाविषयी की जे नगरसेवक होते त्यांनी 4 नगरसेवकांनी जे काही कामं केली नाहीत, ग्राउंड लेवलचे कोणाच्या सुखादुखात वगैरे आलेले नाहीत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जनता नक्कीच संधी देईल. त्याचा आम्ही या ठिकाणी अगोदरच्या नगरसेवकांनी फक्त कोणत्याच पद्धतीचे कामं केलेले नाहीत आणि एकीकडे मत मागत आहेत. या नवतरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादीने या सर्व नवतरुणांना इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरले. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत निवडणूक उमेदवाराचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सर, आपलं नाव काय आहे? आपण कशा पद्धतीने? माझं नाव रोहन अरुण कांबळे आहे. आमच्या मिसेस कोमल रोहन कांबळे या अनुसूचित जाती कडून उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. लोकांना कसं मत मागणार? लोकांना यंगस्टर आता बदल घडू शकतात हे लोकांचं म्हणणं आहे आणि खरी परिस्थिती आहे. तुम्ही जर जाऊन बघसाल आमच्या मुस्लिम बांधवांच्या एरियामध्ये तर अक्षरशः एवढी घाण आहे, खूप घाण. सगळीकडे कचरा, ना नाली आहे ना रस्ता आहे. आमच्या मुस्लिम बांधवांना अक्षरशः वंचितामधून टाकलेला आहे. खूप बेकार परिस्थिती आहे. या ठिकाणी आपण बघितलं की या प्रभागाची अशी रचना आहे. नांदेडचीच आपण म्हणूया की कचऱ्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, अशा बऱ्याच अशा समस्या आहेत अजूनही सुटलेल्या नाहीत. मग अशा जुन्या लोकांना आपण का निवडून द्यावा ही एक विचारधारा घेऊन हे नवीन तरुण राष्ट्रवादीचे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. या ठिकाणी आपल्यासोबत इकडच्या प्रभागात क्रमांक बळवंत तेलंग आहेत, ओबीसीचे युवा नेतृत्व आहेत, अत्यंत उत्कृष्ट त्यांचं काम आहे. त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया. आपण कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जाणार आणि लोकांना आपण मत मागणार आहात? आता नांदेड वागळा महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आम्ही 4 उमेदवार डोर टू डोर प्रत्येकांच्या घरी जाऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि एक नवीन उमद्या चेहऱ्यांना एक संधी द्या असं आम्ही सगळ्यांना सांगत आहोत. आणि त्या लोकांकडूनच असं आम्हाला उत्तर भेटत आहे की एक नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी देणार आणि जुन्या लोक 15 वर्षापासून जे काही काम करायचं होतं त्यांना, त्यांची जिम्मेदारी होती, त्यांचं कर्तव्य होतं की लोकांसाठी एक चांगलं काम करून दाखवायचं होतं आणि त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं करायचं होतं. त्यांना ते करता आलं नाही आणि म्हणून ते लोकांमध्ये एवढा रोष आहे की यावेळेस आम्ही 100% नवीन बदल घडवणार आणि प्रभाग क्रमांक 2 मधून एक इतिहास घडणार आहे की एक नवीन युवक फळी ते 4 पॅनल विजयी होऊन ते गुलाल उधळेल 16 तारखेला येणार आहे. आणि जे विकासाचे मुद्दे आहेत, आम्ही नालीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, कचरा गाडीचा प्रश्न असेल, दवाखान्याचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, अंगणवाडीचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आम्ही जनतेला उपलब्ध करून देऊ आणि त्यांचे सोडू. अहोरात्र आम्ही रस्त्यावर राहून काम करू. आतापर्यंत आम्ही 10 वर्षापासून आम्ही कामं करत आलो. माणिक देशमुख आहे, 10-15 वर्षापासून काम करते. रोहन कांबळे आहे, मी आहे आणि मोहसिन खान पठाण आहेत. त्यांनी 10 वर्षापासून इथं जनतेमध्ये राहून काम केलेलं आहे. म्हणून एवढी दाद आता भेटायला त्याची पावती आहे आम्हाला की आजच लोक सांगायले की तुमचा विजय निश्चित आहे.
तुम्ही इकडे येऊ पण नका, पण आम्ही उमेदवार आमचं कर्तव्य आहे, आम्ही जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही मैदानात यावं म्हणून नाही की प्रत्येक घरी आम्ही जातो आणि आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर पडायलो.